बरोबर, प्रिडॉमिनंटली कॉन्स्टिपेशन बद्धकोष्ठताचा आहे आणि दुसरा एक IBSचा पेशंट आहे प्रिडॉमिनंटली डायरिया असं आहे. त्या दोन्ही मध्ये तुम्ही डाएट रिकमेंडेशन कसं करता? आता याच्यामध्ये मुळात आपण आता कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठता या मुद्द्यावरती अगोदर बोलूयात. तर बद्धकोष्ठतेमध्ये आपण फायबरचा इंटेक अगोदर चेक करून घेतो की समोरच्या व्यक्तीला किंवा समोरच्या पेशंटला जर बद्धकोष्ठता खूप फ्रिक्वेंटली किंवा जास्त प्रमाणात जाणवत आहे तर त्याचं फायबर घेण्याचं प्रमाण किती आहे. जर अगदी कमी असेल तर त्याचं हळूवारपणे आपण ते प्रमाण वाढवतो आणि ते प्रमाण वाढवल्याच्या नंतर त्याचे सिम्पटम्स पण आपण मेजर करतो. जर त्याला रिलीफ मिळतोय तर त्याच्या टॉलरन्सच्या नुसार आपण त्याचा फायबर इंटेक करेक्ट करून मग त्याला डाएट तसा डिझाईन करून देतो. तर याच्यामध्ये जर का त्यांचे सिम्पटम्स मॅनेज झाले तर समजून घ्यायचं की त्यांना तो डाएट लागू पडलेला आहे. अशा पद्धतीने आपण बद्धकोष्ठता हा जो प्रकार आहे त्याच्यातला हा या पद्धतीने ट्रीट करतो. आणि डायरियामध्ये आणि जेव्हा डायरिया असतं तर डायरियामध्ये सिंपल आहे की स्टूलची जी बांधणी आहे ती व्यवस्थित होत नसते. तर मग स्टूलची बांधणी का होत नाहीये किंवा डाएट रिलेटेड असे कुठले फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे तिथे अडचण येते हे शोधून आपण काही पदार्थ त्यांना रेकमेंड करतो जेणेकरून त्यांच्या स्टूलची बांधणी व्यवस्थित झाली पाहिजे. आणि ती बांधणी व्यवस्थित होण्यासाठी होऊ शकतं कधी कधी एक्सेस फायबर हे आरोग्यासाठी चांगले असतात म्हणून बरेच पेशंट एक्सेसिव्ह फायबर घेतात त्याच्यामुळे पण डायरिया वगैरे हा जाणू शकतो. काही डायरिया कॉमनली होतो. बरोबर.